सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने वाशी व बार्शी परिसरात ठोस कारवाई करत गांजा विक्री आणि अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा घातला आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही संयुक्त कारवाई पार पाडली। 23 एप्रिल रोजी सुभाषनगर येथील ताळसौंदणे रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी किरण अनिल जाधव व बापू रोहित खंडागळे राहणार पांगरी तालुका बार्शी यांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्या जवळून 534 ग्रॅम गांजा, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात पांडुरंग सोमनाथ सोनवणे राहणार मांडेगाव तालुका वाशी तसेच गांजा पुरवठादार सचिन व राजेश मिरगणे राहणार सुभाषनगर वाशी यांच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे हे करीत आहेत। या दरम्यान बार्शी शहरातील MECB कार्यालयासमोर असलेल्या गणेश पान शॉपवर पोलिसांनी धाड टाकून अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेल्या 70,000 रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त केला आहे। या प्रकरणी अक्षय दीपक सरकाळे राहणार जाडबुके मैदान वाशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।